सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या पावसातला निसर्ग या यूट्यूब चॅनलवरती. बऱ्याच दिवसापासून आपण व्हिडिओ बनवला नाही कारण की वातावरण तसं काही दिसत नव्हतं आणि शेतकऱ्यांना तशी काही माहिती मला देता येत नव्हती. तर चला आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस. मित्रांनो, महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानाचा मोठा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडासह वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. चला पाहूया राज्यातील संपूर्ण सविस्तर माहिती. तर चला, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की खूप महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देणार आहेत. मी ज्या वेळेस व्हिडिओ बनवून मी टाकलेला आहे त्यावेळेस पाऊस हा 100% आलेलाच आहे, हे लक्षात असू द्या. ही माहिती, अचूक माहिती आम्ही या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. जरी आपलं चॅनल नवीन आहे पण अनुभव खूप जास्त आहे, त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती मी देत जाणार आहे. मित्रांनो, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण घाट परिसर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता दिसत आहे. उदाहरणार्थ रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे घाट परिसर, सातारा, कोल्हापूर या भागांमध्ये मेघगर्जनासह जोरदार आणि सरी कोसळण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडासह सोसाट्याचा वारे देखील वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण काळजी घ्यायची आहे. बाहेर निघताना अंदाज घेऊन आपल्याला बाहेर निघायचं आहे. विजांच्या कडकडासह कुठे होणार पाऊस, तर चला आपण बघूया. हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाचा इशारा दिला आहे. तर विशेष लक्ष ठेवण्याचे जिल्हे मी तुम्हाला सांगत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, वर्धा या भागामध्ये दुपारनंतर अचानक ढग दाटून येतील. संध्याकाळच्या वेळेस पाऊस होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळं बाहेर निघताना खूप जास्त काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, मी अंदाज वर्तवला होता की नाशिक, अहिल्यानगर या भागामध्ये खूप जास्त वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता आहे आणि काल तो झालेला आहे. काल खूप जास्त पाऊस झाला आहे. वाऱ्या वादळासह झाडांचे खूप नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याचा इशारा काही भागांमध्ये ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वाहू शकतो. झाडाखाली उभं राहू नका, त्यामुळं तुम्ही ती काळजी घ्यायची आहे. जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधा, जेणेकरून तुम्हाला त्याचं काही नुकसान होणार नाही. विदर्भात उष्णतेचा कहर कायम राहणार आहे. एका बाजूला पाऊस असला तरी विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम असणार आहे. वर्धा 45 डिग्री सेल्सिअस, नागपूर 44, अमरावती 44, चंद्रपूर 43. तर ही होती संपूर्ण महाराष्ट्राचे सविस्तर माहिती. पुढील 24 ते 48 तास राज्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. काही जिल्ह्यांना येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर मित्रांनो, आपण बघत आहोत अकोले, अहिल्यानगर, बीड, पुणे, अमरावती, बार्शी, लातूर, सोलापूर, बिदर, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, अकोले, मुंबई, दापोली, सातारा, सांगली, रत्नागिरी या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुम्ही काळजी घ्यायची आहे. प्रत्येक जिल्ह्यातील या व्यक्तींनी आपल्या अंदाजानुसार आपली काळजी घ्यायची आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आपली संपूर्ण काळजी या अंदाजानुसार घ्यायची आहे. तर चला, मी तुमच्यासाठी पुन्हा नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त माहिती मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देऊ शकेल. तर चला, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. नवीन अपडेट घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहोत. चला, प्रथम तुम्ही सबस्क्राईब करून घ्या पावसातला निसर्ग या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.